हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? मस्त ना? तर आशा करते मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना स्वामींच्या कृपेने एकदम आनंदाचा आणि सुखाचा जाओ. तर आज आहे 10वीचा रिझल्ट आणि माझी मुलगी 10वीच्या बोर्डची परीक्षा दिली आहे. तर त्याचा आज रिझल्ट आहे. तर तिने आज रिझल्ट पाहिला तर तिला छान असे मार्क्स पडले होते. तर तिच्या पप्पांनी येताना तिला पेढ्याचा बॉक्स आणि छान अशी सर्वांसाठी आईस्क्रीम आणली आहे. तर तिने ती कट करून सर्वांना दिली. तर तिला किती मार्क्स आहे हे मी तुम्हाला सांगते. तर तिला बोर्डच्या या 10वीच्या परीक्षेला 73.80 एवढे मार्क्स पडलेले आहेत आणि चांगले मार्क्स आहेत. तर आम्ही जास्त काही अपेक्षा केली नाही, कारण आहे त्यातच समाधानी असावं असं मला तरी वाटतं. तर छान मार्क्स आहे तिचे. तर तिने सर्वांना आईस्क्रीम दिली. तर ही आहे आमची शिजुका. तर आईस्क्रीम तिची एवढी फेवरेट आहे की पहिल्यांदा तिला द्यावी लागते आणि नंतरच आम्हाला घ्यावी लागते. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आज तनुदीदीची पास झाल्याबद्दल छान अशी आईस्क्रीमची पास नाही, 74 मार्क्स तिला पडलेले आहेत. त्यामुळे आज छान आईस्क्रीमची आज पार्टी चाललेली आहे. तर या सर्वांनी आईस्क्रीम खायला. तर इथे आर्यनचं सरबत बनवण्याचा कार्यक्रम चालला होता, कारण ऊनच इतकं आहे की कितीही थंड खाल्ले, आईस्क्रीम खाऊ किंवा मग काही थंड पिलं तरीसुद्धा अजूनच पिवंसं वाटतं. तर आर्यनचं तर असंच आहे, त्याला लिंबू सरबत खूप आवडतो आणि तो नेहमी बनवत असतो. काय करतोय आर्यन? सरबत येतो का बनवायला? कसं बनवतात सांग बरं. पाणी टाकतात, मग त्यात लिंबू टाकतात, बर्फ टाकतात, अजून मीठ आणि साखर एवढंच टाकतात आणि काय करायचं? मग हलवतात. कर बरं कसं बनवते बघू. तर इथे आर्यनचा छान असा सरबत तयार झाला आहे आणि त्याच्या पप्पांसाठी तो त्याने बनवला आहे. तर आता तो त्यांना नेऊन देतोय आणि माझ्यासाठी त्याने थोडासा सरबत बनवला आहे. तर बघते असं आता त्याने कसा सरबत बनवला आहे ते. शिजुका ये इकडे.
चल चल बघते बघ कशी कुणाला मला आणलं सरबत अरे वा वा मला पण छान 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 किती छान सरबत केलाय ठेवलाय की ताईला ठेवलं का सरबत हा मग तिला का नाही दिला आ हम्म? तुला हात नाही का हम्म? तुला हात का तू दिलं तर काय होते ते मला देत पण नाही नाही देत का मग तू द्यायचं भाज्याला इथे बघा आमची शिजुका कशी बसली निवांत आर्यनकडे बघते तिला पण सरबत प्यायचं आत्ताच आईस्क्रीम खाल्ली आता सरबत पण प्यायचं आहे ना आर्यन शिजुकाला दिला का सरबत नाही का पप्पा मग होते फक्त पप्पांना दिला आणि मला दिला आणि मग शिजुकाला का नाही दिला पप्पा खवाळा त्यात खावायला तर नको म्हणतात का आधी म्हणलेले आईस्क्रीम पण नको चालू का तिने अंडी खाल्ली तुला आईस्क्रीम तरी पण दिली की तिला दिली की मग खाल्ली की तिने आईस्क्रीम तर असा हा आजचा दिवस कसा गेला हा कळलाच नाही तर इथे श्रावणीला मी कपडे काढण्यासाठी सांगितले होते तर तिचं ते काम चालू होतं आणि इथे आर्यन बॅट बॉल खेळण्यासाठी खाली गेला होता तर आता 5 वाजून गेले होते तर मी छानपैकी चहा ठेवला होता आणि त्याला दूध चहा प्यायचा होता तर त्याला मी बोलत होते परंतु तो काही येत नव्हता कारण मुलंच एवढी आहे खेळायला की तो त्या मुलांसोबत दंग झाला आहे तर इथे यांचं खेळायचं काही होत नव्हतं आणि तोपर्यंत इकडे माझा भाऊ तनू दीदीसाठी छान असे पेड्याचा बॉक्स घेऊन आला होता आणि हा आहे त्याचा छोटू तर त्याच्या हातातला बॉक्स आमची शिजुका ओढत होती तर अशी आहे आमची शिजुका आज तिने सर्वांना खूप असा त्रास दिला तर त्यामुळे मी तिला आज थोड्या वेळ बांधूनच ठेवणार होते घेऊन आलाय बाळा तू बघू अयो माझा नियर काय घेऊन आलाय काय दाखव काय बघू वाव थांब ना नियर दाखवतो शावणी नियर काय आणलंय बघा काय दाखव खोल त्याला खोल तसे बघू काय आणले पेडा वाव नियरने पेडा कोणासाठी आणलाय तनू दीदीला का मला ना का तनू दीदीला दे मी आता सगळं खाणार खाऊ का शिजू खाईन शिजूला दे अर्धा दे ना तिला ते थोडासा बघू खाती का तर येथे मी छानपैकी पंती व अगरबत्ती लावली कारण आता 6 वाजले होते मग दिवाबत्ती करून मस्तपैकी स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकात आज मला छान असं खीर चपाती आणि मस्त अशी काजूची भाजी व भात असा मेनू बनवायचा होता त्यामुळे मी मग लगेच स्वयंपाकाला लागली तर येथे मी कढईमध्ये काजूच्या भाजीसाठी लागणारा मसाला भाजण्यासाठी घेतला आणि मी इथे छानपैकी पीठ मळून ठेवले होते कारण म्हटलं तोपर्यंत ते भिजेल तर इथे पीठ पहिल्यांदा मळल्यामुळे बाकीच्या भाज्या वगैरे तोपर्यंत माझ्या बनून होईल
तर येथे कढईमध्ये मी 2 मोठे कांदे चिरून ते परतण्यासाठी टाकले होते. तर त्यामध्ये तेलही घातले होते, त्यामुळे तो कांदा मग छानपैकी परतेल. तर कांदा मऊ शिजण्यासाठी त्यामध्ये तेल घालायचे, म्हणजे कांदा एकदम मऊ असा शिजतो. तर त्यामध्ये मीठही मला घालायचे राहिले, तर तेही मी आता घालून घेते, कारण मीठ घातल्याशिवाय कांदा लवकर परतत नाही. तर इथे मी मीठही घालून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोही मी घातले आहे आता. तर टोमॅटो प्युरी करण्यासाठी त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, तर त्यामुळे छान असं त्या भाजीला चव येते आणि एकदम छान अशी ती भाजी लागते. तर येथे मी थोडीशी अर्धा चमचा साखर टाकली, त्यामुळे आपली ही जी भाजी आहे ना, तर मी आता काजूची भाजी करते, तर ती भाजी एकदम छान होईल. तर ही टिप्स काजूच्या भाजीसाठी आहे की टोमॅटो शिजवताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि कांदा शिजवताना त्यामध्ये थोडासा मीठ टाकायचं. तर त्यामुळे या दोन्ही छान शिजले जातात आणि भाजीला एक प्रकारे छान अशी चव येते. तर आज मी छान अशी काजूची भाजी करणार आहे. तर इथे मी काजूच्या भाजीसाठी मसाला भाजून घेतलेला आहे आणि आता हा मी बाजूला काढून ठेवते. आणि याच गॅसवर मला खीर करायची आहे, तर आता मस्त अशी शेवयाची खीर करून घेणार आहे. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. तर आपण खीर करणार आहोत. तर 1 चमचा छान असं साजूक तूप घालून घेतलं यामध्ये. तर यामध्ये आपण ही शेवई आहे ना, तर या शेवईची खीर करणार आहे. तर ही शेवई पण घालून घ्यायची आपल्याला. मस्त आता शेवई घालून घेते. तर यामध्येच मी हे बदामही घालून घेते. ते चांगले करतो आपण आणि त्यामध्येच थोडे मनुके पण टाकते त्याच्यातच. थोडेसे काजू पण टाकू आणि यामध्ये आपण गरम दूध घालावे. इथे मी साखर वाटलेली आहे. याच्यात मी विलायची सुद्धा वाटलेली आहे, तर हे आपण याच्यात घालून घेणार आहे. तर इथे आपल्याला वाटलं की खीर पातळ आहे, तर त्यामध्ये आपण थोडासा रवा पण घालू शकतो. तर तसाही रवा घातल्यामुळे खिरीची चव अजूनच छान होते, त्यामुळे मी नेहमी थोडासा यामध्ये रवा घालते. तर आता पण घालणार आहे.
तर एकदम थोडासा रवा घ्यायचा आणि यामध्ये घालायचा, म्हणजे खीर एकदम छान लागते. तर इथे अजून एक चमचा मी तूप टाकणार आहे. जर आपल्याला वाटलं की अजून तूप टाकायचं तर टाकायचं. इथे मी परत एकदा थोडंसं तूप टाकते. तुपामुळे खीर एकदम छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि एकदम सोपी, असं काही नाही की ती अवघड आहे. तर ही आपली आता खीर शिजवली ना, तर मग ही खीर आपली तयार झाली. तर यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवते. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान आपली खीर तयार झालेली आहे. आता हे झाकून ठेवते. तर इथे मी काजूचे 2 भाग करून घेतलेत आणि इथे मसाला वाटून घेतला आहे काजूच्या भाजीसाठी. तर आता पॅन गरम करून त्यामध्ये हे काजू परतून घेणार आहे आणि मग या मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहे. तर बघूया कशी होती आज काजूची भाजी. तर हे काजू मी या पॅनमध्ये तेल टाकले, तर त्याच्यात थोडंसं तळून घेणार आहे. काजू एकदम थोडंसं हलकंसं म्हणजे भाजून घ्यायचं, जास्त करपायचं वगैरे नाही, गव्हा भाजून घ्यायचं. आणि आता ते काढते मी, भाजलेलं आहे छान. आणि या तेलामध्ये आपण हा मसाला घालून घेणार आहे. तर याच्यात 2-3 लवंग मिऱ्या पण घालून घेणार आहे. तर इथे मी आता लवंग मिऱ्या टाकलेत आणि हा वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये ऍड करणार. तर येथे भाजी बनवताना मी त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला व किचन किंग मसाला व थोडासा धना पावडर असं हे सर्व आपले बेसिक मसाले मिक्स करून घेतले. तर आपल्या या बेसिक मसाल्यांनी सुद्धा आपली भाजी एकदम छान होती. तर तुम्ही नक्की एकदा करून पहा. एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि छानही लागते ही भाजी. तर मी एकदा केली होती तर एकदम छान झाली ती भाजी, त्यामुळे मला आज पुन्हा बनवायची होती. तर म्हटलं चला आज बनवूयात, कारण आज माझ्या मुलीचा रिझल्ट लागला होता. तर म्हटलं चला आज काहीतरी छान स्पेशल जेवण करूयात, म्हणून मग ही भाजी आणि खीर चपाती बनवायला घेतली. यामध्ये मी आता तळून घेतलेले काजू घालून घेतले आणि हे सगळं एकदम छान मिक्स करून शिजवून घ्यायचे आपल्याला. तर यामध्ये आता थोडंसं पाणी, गरम पाणी करून टाकायचं आपल्याला, कारण नेहमी भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं, म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस जी चालू असते ना, तर ती चालू राहते. त्यामुळे नेहमी भाजीमध्ये गरमच पाणी करायचं. ते इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवते. आता तोपर्यंत पाणी गरम आणि एकदम थोडंसंच पाणी घालणार आहे, जास्त काही पाणी नाही घालणार. थोडीशी कोथिंबीर घालते. तर येथे छान अशी परतली आहे ही भाजी.
तर त्यावर आता मी थोडे वेळ झाकण ठेवते, म्हणजे छान असं त्याला तेल सुटन व भाजी आपली चांगली परतली जाईल. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी करून ओतायचं आहे. तर 5 मिनिटानंतर आपण पाहणार आहोत आपली भाजी कशी तयार होते. तुम्ही पाहू शकता छान अशी तरी आली भाजीला. पण आता ती शिजलाय मसाला. आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे. एकदम थोडंसं घालायचं पाणी आणि हे हलवून घ्यायचं. तर पुन्हा ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, मग आपली भाजी तयार होईल. थोड्या वेळ उकळत ठेवते. तर आता सर्व झालंय. इथे भात पण लावलाय, खीर पण झालेली आहे, भाजी पण झाली आणि आता मस्त अशा चपात्या राहिल्यात. तर आता छानपैकी चपात्या बनवून घेते. तर इथे बऱ्याच चपात्या करायच्या आहे, कारण खीर चपाती आहे त्यामुळे चपात्या जास्तच लागणार आहे. तर आता मस्त अशा चपात्या करते, म्हणजे सर्व स्वयंपाक आपलं पूर्ण होईल. तर आज मला नैवेद्याचं ताट दाखवायचं देवाला. तर आता उरकते पटकीने. तर देवालाही नैवेद्याचं ताट दाखवलं आणि त्यानंतर सर्वांनी मिळून मस्त असं जेवण केलं. तर असा एकदम सकाळपासून धावपळ चालू होती. तर असा होता माझा आजचा एकदम खास दिवस. तर चला बाय.